ठाकरे सेनेचे उमेदवार विक्रांत घाग यांना एका पोलीस अधिकाऱ्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेलं आणि त्यानंतर घाग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असा खळबळजनक दावा करत मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट व्हिडिओज दाखवत गंभीर आरोप केला। या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी सुद्धा भाष्य केलं। ठाण्यातला तो व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे, वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत असा आरोप सुद्धा संजय राऊत करतायत। ठाण्यामध्ये जो प्रकार घडला किंवा घडतायत घडवले गेले त्या संदर्भात न्यायालयात जाणं, कारण निवडणूक आयोग काही करणार नाही, अहवाल मागवेल, चौकशी करेल, आमचं लक्ष आहे सांगेल। न्यायालयात जाणं हा एकमेव मार्ग त्याच्यासमोर आहे आणि न्यायालयात जर कोणी जात असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। तुम्ही लढा ना आमच्यासमोर, तुम्ही लढायला काहीच हरकत नाही, आम्ही लढायला तयार आहोत। खरं म्हणजे तुम्ही आमचं चिन्ह चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढतो आहोत। एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हिंमत आणि मर्दानगी असेल तर ते असे उद्योग करणार नाही, पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत। ज्या पद्धतीनं विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचं काम, एकनाथजी शिंदे यांना आशीर्वाद देण्याचं काम जनतेने केलं, तेवढंच नाही तर गेल्या 15 दिवसापूर्वी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुमचा पक्ष सिंगल डिजिटवर आला। 7-8 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये तुमचा नगरसेवक निवडून आले, हे महाराष्ट्राने बघितलंय। आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील सिंगल डिजिटमध्ये तुमचे नगरसेवक निवडून येतील, तुमच्या महापालिका सिंगल डिजिटमध्ये जातील। 29 पैकी 29 महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा महापौर बसणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।